नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एका प्रसंगातून एक अतिशय सुंदर विचार तुमच्यासमोर मांडते. एका शाळेत गणिताच्या तासाला गणिताच्या बाई फळ्यावर 9चा पाढा लिहित होत्या. 9 गुणिले 1 बरोबर 7, 9 दुणे 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचे 45. असं करत करत त्यांनी 9 दहे 90पर्यंत बरोबर लिहिलं. पण पहिली एक चूक झाली होती, ती म्हणजे 9 एक बरोबर 7. बाई फळ्यावर पाढा लिहित असतानाच विद्यार्थ्यांमध्ये खुसफुस सुरू झाली. बाईंना एवढं कळत नाही, इथपासून तर बाई अगदी वेंधळ्यात इथपर्यंतची वाक्य कानावर यायला लागली. बाईंना मुलं काय म्हणतायत, त्यांची कशी टिंगलटवाळी करताय हे समजत होतं, उमजत होतं, ऐकू येत होतं. पण तरीसुद्धा बाई मुलांकडे पाठ करून शांतपणे फळ्यावर आकडे लिहित होत्या. आकडे लिहून झाल्यावर त्या मुलांकडे वळल्या आणि म्हणाल्या, काय झालं, तुम्ही मुलं का हसताय? बाई, तुमच्या हातनं ना एक मोठी चूक झाली आहे, एक स्मार्ट मुलगी चटकन उभं राहून म्हणाली. हे बोलताना बाई एवढंही समजत नाही हाच भाव तिच्या चेहऱ्यावर होता. असं कोणती चूक? बाईंनी शांतपणे विचारलं. अहो बाई, 9 गुणिले 1 म्हणजे 9 एक 9च होतात, तुम्ही 7 लिहिले. दुसरा स्मार्ट मुलगा म्हणाला. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर बाईंची चूक कशी पकडली असे भाव होते. कधीकधी बॉडी लँग्वेज आपल्या शब्दांपेक्षा जास्त बरोबर बोलत असते नाही. ठीक आहे, बाई म्हणाल्या, पण बाकीचे आकडे तर बरोबर आहेत ना? मुलं म्हणाले, हो बाकीचे आकडे बरोबर आहेत. मी एकूण 10 आकडे लिहिलेत, त्यातला एक आकडा चुकला आहे आणि 9 आकडे बरोबर आहेत, असंच ना? मुलं म्हणाली, हो असंच. म्हणजे जर टक्केवारीत बोलायचं झालं तर मी 10% चूक केली पण 90% बरोबर होते असं म्हणायला लागेल ना? हो बरोबर, पण तुम्ही सगळ्यांनी मी केलेल्या चुकीकडेच कॉन्सन्ट्रेशन केलं. तुम्ही मला वेंधळं, मूर्ख ठरवलं. बाईंना एवढंसुद्धा कळत नाही का असं म्हणालात. पण मी जे 9 आकडे बरोबर लिहिले त्याबद्दल काहीच बोलला नाहीत तुम्ही. त्यात काय सांगायचं? एक स्मार्ट मुलगी म्हणाली. म्हणजेच याचा अर्थ तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने मी केलेली 10% चूक ही जास्त महत्त्वाची, पण मी जी 90% बरोबर आहे त्याला काहीच किंमत नाही, असंच ना? आता मात्र मुलं गप्प झाली. खरं सांगू मुलांनो, मी मुद्दामच पहिला आकडा चुकीचा लिहिला, कारण मला तुम्हाला आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकवायचा आहे. कदाचित हा धडा मी गणिताच्या पुस्तकातून नाही तुम्हाला शिकवू शकणार. बघा, नेहमी लक्षात ठेवा, लोक नेहमी तुमच्या चुकांकडेच बघत असतात, त्यावरून ते तुम्हाला जज करत असतात. पण तुम्ही जे काही बरोबर करत असतात त्याबद्दल ते कधीच बोलत नाही, तुमचं कौतुक करत नाही. आणि मनुष्य म्हटला की तो चुकतोच. टू एरर इज अ ह्युमन बिंग अशी एक म्हणसुद्धा आहे. खरं म्हणजे 10% आपण जास्त चुका करत नसतो. पुष्कळ वेळा म्हणजे आपण 90% बरोबर असतो. पण या 10% चुकांमुळे आपल्याला बोलणी खावी लागतात, कुचेष्टा सहन करावी लागते, इतकी की आपली लायकी किंवा इब्रत काढली जाते. आणि यामध्ये आपले मित्र, शेजारी पाजारी इतकंच नाही तर कुटुंबातले लोकसुद्धा सामील असतात. त्यामुळं मग आपल्या आत्मविश्वासाला तडा बसत जातो. पण आपण जे 90% बरोबर असतो, आपले निर्णय बरोबर असतात, विचार बरोबर असतात, वागणूक उत्तम असते, याबद्दल कोणीही ॲप्रिशिएट करत नाही. आयुष्यातलं हे कटू सत्य आहे. पण तुम्ही मात्र असे होऊ नका हां. माणसाच्या चुका शोधून काढताना त्यांनी काय बरोबर केलं आहे, त्यांचे कोणते विचार बरोबर आहेत, कोणते निर्णय बरोबर आहेत, हे बघत जा. आता मात्र सगळी मुलं बाईंना अगदी स्तब्ध होऊन ऐकत होती. श्रोते हो, आपण पण हेच करत असतो ना. लोकांच्या चुका शोधून त्यांना नावं ठेवण्यामध्ये अख्खं आयुष्य वाया जातं.
काही जणांना तर एखाद्या माणसानं केलेल्या चुका शोधून आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी शोधून काढण्यात कमालीची धन्यताही वाटत असते. अशा लोकांचा भरणा आपल्या आजूबाजूला खूप प्रमाणात आहे. आणि ज्यावेळी अशा मनोवृत्तीच्या लोकांचा भरणा आपल्या आजूबाजूला असतो तिथे कुणाची जास्त प्रगती होत नाही. अर्थात लोकांनी केलेल्या 10% चुकांना महत्त्व द्यायचं की त्यांनी बरोबर केलेल्या 90% गोष्टींना महत्त्व द्यायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपणच आपले विचार बदलले पाहिजेत. आणि विचार बदलले की सुरुवातीला आपल्यात, मग आपल्या कुटुंबात आणि मग समाजात सुद्धा फरक पडेल, बदल होईल. आणि अर्थातच हा बदल सगळ्यांसाठीच खूप चांगला असेल. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.